बोरवेल रिपेअर करणे 50,000 रुपये आहेत। अशा पद्धतीने ते ऍक्टिव्हिटी वाईज तुमच्या गावात कोणत्या ठिकाणी गटर्स, साफसफाई सर्व। नमस्कार मित्रो, ग्रामपंचायतीसाठीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत राहतात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, 15वा वित्त आयोग आराखडा 2024-25 साठी सरपंच सदस्य यांनी कोणकोणत्या ठिकाणी पैसे म्हणजेच कामे लावलेली आहेत। संपूर्ण ग्रामपंचायतीची कामे 2024-25 ची ऑनलाईन कशा पद्धतीने पाहायची तेही तुमच्या मोबाईलवर। चला व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीचं चॅनल आहे, सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही या पेज वरती येऊन जाल। या पेज वरती आल्यानंतर पहा, तुम्हाला सर्वात प्रथम या इमेज वरती किंवा इथे एक वेबसाईट देण्यात आलेली आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्ही या ई ग्राम स्वराज वेबसाईट वरती येऊन जाल। इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसून येतील, यापैकी 2 नंबरचा ऑप्शन आहे प्लॅनिंग अँड रिपोर्टिंग, यावरती यायचं आहे। यामध्ये पहा, तुम्हाला सर्वात प्रथम 3 नंबरचा ऑप्शन पहा अप्रूव्ड जीपीडीपी, यावरती क्लिक करायचं आहे। 24-25 यावरती क्लिक करा। यानंतर पहा मित्रो, तुमचं इथून राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे। यानंतर तुमचा जिल्हा इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा इथे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर पहा, इथे तुमचं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इतक्या स्टेप आहेत, ह्या स्टेप तुम्ही फॉलो करा। त्यानंतर पहा, तुम्हाला 2024-25 चा गावचा आराखडा 15वा वित्त आयोगचे पैसे कुठे लावलेले आहेत ते पाहता येणार आहेत, ते डाउनलोड सुद्धा करता येणार आहेत। पहिलाच ऑप्शन आहे सेक्शन 1 प्लॅन समरी। प्लॅन समरी वरती क्लिक करा। इथे तुम्हाला पहा, तुमच्या ग्रामपंचायतीला टोटल अमाऊंट किती आलेले आहे हे पाहता येणार आहे। जनरल किती लाख रुपये आहेत, त्यानंतर पहा इथे SC/ST कॅटेगरी साठी सुद्धा। त्यानंतर पहा टाईड आणि अनटाईड म्हणजे बंधित आणि अबंधित किती निधी आहे तो ग्रामपंचायतीचा संपूर्ण इथे दिसून येत आहे। सेक्शन 2 आहे सेक्टर वाईज, यावरती क्लिक करा। इथे तुम्हाला सेक्टर वाईज म्हणजे काय, पाण्यावरती किती, शाळेवरती एज्युकेशन वरती किती, हेल्थ साठी किती रुपये अलोकेट केलेले आहेत, रोड साठी किती आहेत, सॅनिटायझेशन साठी किती रुपये आहेत, वॉटर साठी, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट साठी किती रुपये खर्च करण्यासाठी निधी लावलेला आहे, हा सेक्शन 2 मध्ये तुम्हाला अमाऊंट दिसून येईल। तर पहा, त्यानंतर पहा स्कीम वाईज, स्कीम वाईज मध्ये आता तुम्हाला किती फंड लावलेला आहे तो सुद्धा इथे दिसून येतोय। 15वा वित्त आयोग स्कीम वाईज किती आहे तो। त्यानंतर 4 नंबर ऍक्टिव्हिटी डिटेल्स फंडेड बाय पंचायत। आता हा 4 नंबरचा ऑप्शन आहे, यामध्ये काय आहे डायरेक्टली तुम्हाला ऍक्टिव्हिटी नेम दिसून येईल। त्यानंतर ऍक्टिव्हिटी डिस्क्रिप्शन म्हणजेच कोणत्या कामासाठी निधी लावलेला आहे। उदाहरणार्थ पहा, अंगणवाडी आवश्यक साहित्य खरेदी करणे 40,000 रुपये फंड आहे। त्यानंतर पहा, पाणी पुरवठा लाईट बिल भरणे 2 लाख रुपये आहे। बोरवेल रिपेअर करणे 50,000 रुपये आहेत। अशा पद्धतीने ते ऍक्टिव्हिटी वाईज तुमच्या गावात कोणत्या ठिकाणी गटर्स, साफसफाई सर्व म्हणजे मुतारी बांधणे, सार्वजनिक ठिकाणी गटर्स बांधणे, ही बरेचशी कामं इथे देण्यात आलेली आहेत। ही कामं तुम्ही वाचून घ्यायची आहेत आणि कोणत्या ठिकाणी किती रुपये फंड लावलेला आहे। उदाहरणार्थ आता इथे फंडची अमाऊंट जर असेल तुमची 50,000 आणि तुमच्या निधी 1.20% आला असेल तर तुम्हाला 50,000 म्हणजे 100% खर्च करता येतात। उदाहरणार्थ 40,000 रुपये अशा पद्धतीची तरतूद सुद्धा ग्रामपंचायतीला करावी लागते। 1.20 पट किंवा 1.5 पट सुद्धा अमाऊंट जास्त दाखवावी लागते आणि त्या स्वरूपात इथे खर्च करावा लागतो। अशा पद्धतीने तुम्हाला पहा, इथे कम्प्युटर भवन आहे 53,000 रुपये मध्ये। त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालक मानधन आहे 94,000। असे बरेचसे तुमचे जे काही आराखडे आहेत त्यामध्ये तरतूद करण्यात आलेले आहे। सेक्शन 5 प्लॅन ऍक्टिव्हिटी डिटेल्स फंडेड बाय ऑदर्स, यामध्ये पहा ऑदर डिपार्टमेंट फंडेड आहेत ती कोणकोणती आहेत ते सुद्धा इथे आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कुठे खर्च करणार आहात, प्रधानमंत्री फसल विमा योजना, म्हणजे जे काही ऑदर्स डिपार्टमेंट्स आहेत त्यामधून सुद्धा इथे निधी लावण्यात आलेला आहे। हा निधी खर्च करण्यात येईल किंवा नाही, पण हा निधी ग्रामपंचायतीला जमा झाला तर ते नक्कीच केलं जाईल। अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गावचा विकास आराखडा चेक करता येतोय फक्त 2 मिनिटांमध्ये। स्टेप बाय स्टेप तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही या वेबसाईट वरती यायचं आहे। आता याची फाईल पीडीएफ मध्ये डाउनलोड करण्यासाठी पीडीएफ चा ऑप्शन आहे, एक्सपोर्ट टू पीडीएफ। संपूर्ण फाईल तुम्हाला पीडीएफ मध्ये डाउनलोड सुद्धा करता येते। इथे क्लिक करा आणि इथे तुमची फाईल डाउनलोड झालेली आहे।
अशा पद्धतीने तुमच्या गावची PDF फाईल जो काही डाटा आहे तो चेक करता येतो फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये. दुसऱ्या गावचं सुद्धा तुम्ही ओपन करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गावचा निधी 15वा वित्त आयोगचा कोणत्या ठिकाणी लावलेला आहे तो इथे डायरेक्टली तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा इथे प्लॅन समरी मध्ये तुम्हाला कोठे कोठे खर्च लावलेला आहे डिटेल्स वाईज पाहता येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला गावचा विकास आराखडा 15वा वित्त आयोगचा चेक करता येतो. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब तसे फॉलो करून ठेवा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुम्हाला कोणत्या विषयासंदर्भात व्हिडिओ हवा आहे तो कमेंट सेक्शनचा वापर करून जरूर कळवा. नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दलचा असेल. धन्यवाद.